सूक्ष्म वर्तमान 13:6. आज काही लोकांना वाटते की आम्ही लय देवात आहे आणि देव आम्हाला लय आशीर्वादित करत आहे, पण तो माळी जो आहे तुम्हाला कापण्याच्या वाटेवर आहे, तो तुम्हाला संधी देतो की आज सुधरल, उद्या सुधरल, आपलं पाप सोडल, बेविचार सोडल, जारकर्म सोडल, दारू सोडल, गुटखा सोडल, मटका सोडल. देव त्या व्यक्तीला, ख्रिस्ती व्यक्तीला संधी देतो, पण त्याला कळत नाही. पण एक दिवशी ज्या वेळेस माळी कुऱ्हाड घेईल आणि त्या फांदीला भेगळ करल, मग त्या दिवशी आपलं काही चालणार नाही. कारण हा दाखला सांगितला, कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते, त्यावर तो फळ पाहण्यास आला, परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने माळाला म्हटले, पहा गेली 3 वर्ष मी अंजिरावर फळ पाहण्यास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी का अडवावी. तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज एवढे वर्ष असू द्या, म्हणजे मी त्याच्यावरती फळून खत घालीन, मग पुढील वर्षी त्याला फळ आले तर बरे, नाही तर आपण ते तोडून टाकत. देवाला वाटत नाही जर हा व्यक्ती 3 वर्ष झालं बाप्तिस्मा घेऊन, या 10 वर्ष झालं देवामध्ये आहे, याच्यात एक बी फळ लागलेला नाही, याच्यात बदल झालेला नाही, आहे ख्रिस्ती. पहिले बी दारू पेत होता, चर्च मध्ये येऊन बी दारू पेतोय. पहिले बी मटका लावत होता, चर्च मध्ये येऊन बी मटका लावतोय. पहिले बी व्यभिचारामध्ये होता, आता बी व्यभिचारामध्ये आहे. रविवारी जातो आणि दिवसभर फोनवर बॉयफ्रेंडला बोलत असतो, मैत्रीला बोलत असतो, चालूच आहे दिवसभर. हे फळ या लोकांना कळत नाही की आज असे ख्रिस्ती आहेत. पहिले बी पापात होते, अजून ख्रिस्तामध्ये येऊन सुद्धा रिलेशन मध्ये आहेत. रिलेशन म्हणते त्याला, काय म्हणते? रिलेशनशिप. काय म्हणते? देवात आहेत, रविवारी जातात, दान बी देतात, दशमान सुद्धा चुकवत नाही, पण रिलेशन मध्ये आहेत. आपल्या बॉयफ्रेंडला बोलल्याशिवाय गुड मॉर्निंग होत नाही. अशा लोकांचा माणूस असेल किंवा पुरुष असेल, देवामध्ये आहेत. बायकोला पता नाही, पण पहिला फोन, हॅलो गुड मॉर्निंग. देव माळी बघायला की देव बघतो. 1 वर्ष मी संधी देतोय, 2 वर्ष मी संधी देतोय, 3 वर्ष मी संधी देतोय. आज सुधरल, उद्या सुधरल, परवा सुधरल, सुधरल 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 सुधरल. इथं तेच वचन सांगत आहे. पण ज्या दिवशी प्रभूमध्ये येऊ जर अशा चुका करतात, पहिला अंधारात होतो तर देव म्हणतो ते बरं होतं, पण तुम्ही प्रभूमध्ये येऊ, देवाची सगळी माहिती घेऊ, प्रभू भोजन घेऊ, सगळ्या तुम्हाला वचनाचं नॉलेज असताना सुद्धा परत तुम्ही तुमच्या पापामध्ये, बेविचारामध्ये आहेत. त्या व्यक्तीला तुम्ही सोडलेलं नाही, ज्या व्यक्ती सोबत तुम्ही बेविचार करताय. ईश्वराला तर ग्रहण केले आणि म्हणायचं तर आम्ही प्रभूमध्ये आहे, आम्ही ख्रिस्तामध्ये आहे. देव जो माळी आहे एक दिवशी छाटून टाकत. छाटण्याचा अर्थ आपला संबंध देवासोबत बी तुटला आणि या जगासोबत बी तुटला आणि डायरेक्ट जाळण्याच्या कामाचा, म्हणजे डायरेक्ट तो व्यक्ती नरकात गेला. म्हणा कुठं गेला तो? नरकात. लक्ष देऊ नाही का? साधारण नाही, देवासोबत खेळायचं नाही. सूर्य म्हटल्याला जसं त्या सूर्याचं मी तुम्हाला सांगितले तसं धार्मिकतेचा सूर्य प्रभू येशू आहे. देवाच्या बाहेर अन्य जाती होतो, देव माहित नव्हतं तेव्हा पाप केलेलं. देव म्हणला की त्या गोष्टीला मी कानाडोळा केला, ते तुमचे पाप मी बघितले नाही. तरुणपणामध्ये कसं वागलो, तरुणपणामध्ये किती पाप केले, पण आता तुम्ही ख्रिस्ताला ग्रहण केले. आता तुम्ही झाडामध्ये चिटकलाय फांदी म्हणून, तर आता तुम्हाला फळं लागलेच पाहिजे. जर फळं लागले नाही तर मी तुम्हाला कापून टाकल. म्हणा कापूनचा अर्थ देव दया करतो, कृपा करतो. इथं त्याच वचनात तेच लिहिलेलं आहे.